वॅक्स करताना पहिलं प्रोसेस ॲप्लिकेशन असतं. तर ॲप्लिकेशन बरोबर आलं पाहिजे. की आपण आता ह्याला नंबर दिलेत, तर तुम्ही बघा नंबर दिलेत आपण. हे सुरुवातीला आपण काय करतो, तर हात जर असा पकडला तर याला 1 नंबर आहे. वॅक्स करतो पण ना आपण असं, याला 2 नंबर आहे आणि परत 3 नंबर. त्यावेळेस काय करायचं, हा थोडंसं लूज असतो, त्यामुळं आपला हात असा बरोबर सरळ पाहिजे आणि त्यावेळेस असं वॅक्स लावायचं. आणि हेअर पाहिजे अगोदर, की आता इथं कसं आहे तिचे थोडेसे तिरकस येतं, त्याच्यामुळे काय करणार तुम्ही, वॅक्स असं नाही लावणार, तर वॅक्स असं लावणार. ट्रिप्स जर घेतली तर ही ह्या डायरेक्शनने इकडे जायला पाहिजे. तर आता 1 नंबर झाला आपलं, इकडे 2 नंबर आणि हा आहे 3रा आणि ह्या 4था. तर सगळ्यात मोठा भाग हा आपला 4था नंबर आहे. तर ह्या 4थ्या नंबरला काय राहणार ना, की हेअर हे विरुद्ध दिशेला असतात, असे सरळ नाहीत, ह्या दिशेला हेअर आहेत. तर तुम्ही वॅक्स लावणार, हात बरोबर प्रॉपर धरायचा, वॅक्स तुम्ही असं लावणार आणि ट्रिप्स लावल्यानंतर अशा उलट्या दिशेने ओढणार आहे तुम्ही. हे आलं ना लक्षात. आणि हा छोटा पार्ट आहे 5 नंबरचा, की हा आहे सगळ्यात सेन्सिटिव्ह पार्ट. या सेन्सिटिव्ह पार्टला वॅक्स ही खूप कमी प्रमाणात लावणं आणि ट्रिप्स ही क्लीनच असली पाहिजे, की त्या ट्रिप्सला तुमच्या वॅक्स अगोदरचं नसलं पाहिजे. खूप हलक्या हातानं सेन्सिटिव्ह पार्ट आहे. ह्या स्किनची, या पार्टची स्किन पण निघू शकते, स्किन बर्न होऊ शकते, स्किन पील होऊ शकते, त्यामुळे इथं थोडं काळजीनं. 5 नंबर झाल्यानंतर आता 6वा नंबर आहे हा इकडं. तर तुम्ही हा डायरेक्शनने न करता तुम्ही क्लायंटचा हात असं ठेवू शकता, की हे बरोबर पकडता पण येते आणि वॅक्स असं लावणार आणि ट्रिप्स अशी ओढणार. समजलं 6 नंबरपर्यंत. आता 7वा नंबर आहे आपला हात. तर 7व्या नंबरच्या वेळेस छोटा पार्ट आहे आणि त्याच्यानंतर 8वा आणि 9वा, म्हणजे बोट झाली आपली. आणि त्यानंतर 10वा की आपला कोपऱ्याचा भाग. तर त्याला तुम्ही टाईट पकडून वॅक्स असं लावणार आणि ट्रिप्स अशी ओढणार. समजलं. सगळ्यात महत्त्वाचं डायरेक्शन असतं. त्याच्यामुळे आपण हे काय केलेत ना, पार्टचे भाग वेगवेगळे केलेत, की तुम्ही लावताना तुम्हाला एकदा वॅक्स करता आलं की बरोबर तुम्हाला यायची गरज नाही, की हा 1 नंबर आहे, 2 नंबर आहे, 3 नंबर आहे, अशी करायची गरज नाही पडणार. त्यामुळे तुम्हाला आज पहिला दिवस आहे म्हणून हे समजून सांगितले, की 1 नंबर हा आहे. सुरुवातीला आपण इथून सुरुवात करतो. 2रा हा, 3रा हा, 4था हा, 5वा, 6वा, 7वा आणि 8वा, 9वा. समजलं. हो. वॅक्स करताना अगोदर पावडर लावली पाहिजे. वॅक्स लावायचं नाही. मी तुम्हाला दाखवते आता एकदा वॅक्सचं डायरेक्शन कसं पाहिजे. आता हेअर तर दिसतेच आहेत ना याच्यात, एकदम पातळ लेअर प्रॉपर मध्ये इथपर्यंत सरळ आहेत तिचे केस. ट्रिप्स तुम्ही कशी लावणार, समजलं इथपर्यंत. आता हेअर पाहायचे खालचे थोडेसे तिरकस आहेत, त्याच्यामुळे वॅक्स आपण ना असं जरी लावलं ना तरी चालतं, पण काय होतात, खुडतात केस, त्यामुळे हे तिरकस थोडंसं, म्हणजे प्रॉपर हेअर निघतात, क्लीन होतो. आणि डबल ट्रिप्स लावायची गरज नाही आहे, एकाच स्ट्रोकमध्ये हेअर पूर्ण निघून जातं. आता समजले ना. बघू शकता तुम्ही की स्टुडंटनी किती सुंदर काम केले, की शेवटी रिझल्ट किती सुंदर आलेला आहे.